नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय. जाहिरात बघा. जाहिरात क्रमांक इथे 1/2025 दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत शिपाई गट ड पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती दिलेली आहे इथे IBPS online.ips.in ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ह्या लिंकवरती जाऊन अर्ज करू शकतात. आता इथे वेळापत्रक त्यांचा अर्ज कधीपर्यंत तुम्हाला करता येईल, तर अर्ज करण्याचा कालावधी इथे दिलेला आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आणि परीक्षा शुल्क भरणं चालू होणार आहे 22 एप्रिल 2025 पासून तुम्ही ते अर्ज करू शकतात. शेवटची तारीख आहे 10 मे पर्यंत इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे, म्हणजे परीक्षा कधी होईल ते नंतर त्याची तारीख आता सांगितलेली नाही आहे. उमेदवारास प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला नंतर एक्झाम कधी होईल त्याबद्दल इथे माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इथे एकूण जागा किती असणार आहे, तर इथे दिलेला आहे आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. आता रिक्त पदाचा तपशील. पदाचं नाव आहे शिपाई. त्यानंतर गट ड चं पद असणार आहे. वेतन श्रेणी इथे S1 ची तुम्हाला मिळणार आहे, जी 15,000 पासून ते 47,600 पर्यंत इथे मिळू शकते. आणि एकूण जागा असणार आहे 284 जागेसाठी भरती असणार आहे. भरपूर जागा असणार आहेत या. आता सामाजिक आरक्षण बघूया. कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती पद असणार आहेत इथे, तर आपण बघूया. पहिली जे अनुसूचित जातीसाठी 29 जागा आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा दिलेल्या आहेत इथे. विमुक्त जातीसाठी 7 जागा दिलेल्या आहेत. भटक्या जमातीसाठी गट ब साठी कोणतीही जागा नाही आहे. भटक्या जमाती क साठी 11 जागा देण्यात आलेल्या आहे. भटक्या जमातीसाठी ड साठी 10 जागा देण्यात आलेल्या आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी 5 जागा इथे देण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर इथे जे दिलेले आहे विशेष मागास प्रवर्ग 5, इतर मागास OBC साठी इथे 62 जागा देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ EWS साठी 28 जागा आणि SC/BC साठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 28 जागा आणि ओपन कॅटेगरीसाठी 91 जागा, 91 जागा, अशा 284 जागेसाठी इथे पदभरती केली जाणार आहे मुद्रांक आणि शुल्क विभागामध्ये. आणि 2 पद अनाथ साठी राखीव असणार आहे इथे. त्याचबरोबर इथे शिपाई गट ड पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या पदासाठी. आता एज काय दिलेली आहे, एज लिमिट, तर इथे कमीत कमी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे आणि 38 वर्षापेक्षा इथे वय जास्त नसावे. त्याचबरोबर मागासवर्गीय खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 5 वर्षाच्या वयात इथे सूट देण्यात आलेली आहे. आणि भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या वयाच्या 45व्या वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकतात. म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीला यांना वयात 5 वर्षात सवलत देण्यात आलेली आहे. आता यासाठी परीक्षा शुल्क किती दिलेली आहे, तर परीक्षा शुल्क या पदासाठी शिपाई गट ड पदासाठी रिझर्व्ह कॅटेगरीला 900 रुपये आहे आणि ओपन कॅटेगरीला 1000 रुपये परीक्षा शुल्क इथे दिलेले आहे. त्याच व्यतिरिक्त जर काही बँकेचे चार्जेस असेल तर ते पण तुम्हाला इथे पे करावे लागतील. माजी सैनिकांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे, म्हणजे माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क इथे माफ आहे. आता इथे तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 22 एप्रिलपासून अर्ज चालू होतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 मे पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. 284 जागेसाठी भरती होत आहे. धन्यवाद मित्रांनो.